सुप्रभात. तर आज आहे आपल्या मिनी ब्लॉगचा दिवस दुसरा. काल आईकडे कोण नव्हतं म्हणून विचार केला रात्री तिकडेच झोपावं. सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन मी निघाले नाश्ता आणायला. त्यात या मॅडम आहे माझ्यासोबतच आणि आपलं काम करायचं सोडून ह्या तर इकडे तिकडे बघत बसल्या. आता नाश्ता घेऊ का ह्या मॅडमला बघत बसू. आईनी सर्वांना मेंदू वड्याचा बेत दिला. खाऊन मग मी लागले माझ्या कामाला. मस्तपैकी रप भांडी घासून घेतली. तेवढ्यात मला आवाज आला हिचा. बघते तर काय, मॅडमला दिसले कॉक्रोच आणि ती मला एक्सप्लेन करते का मी ह्याला बघून कशी घाबरले. पण इकडेच नाही थांबलं, नंतर मला ब्रश करायचं ज्ञान सुद्धा देत होते. सकाळपासून हिची मस्ती बघून हिला मी ड्रमच्या आतमध्येच भरून घेतलं. मग आईला दया आली आणि तिला बाहेर काढलं. पण तिची मस्ती इथंच नाही थांबली. हे बघा, काम करता करता सुद्धा नाचत बसली आणि मी पण तिला कंपनी दिली. पण तेवढ्यात आला आईचा आवाज आणि आम्ही काम करायला लागलो. मग थोडंसं लॅपटॉपवर काम होतं ते करून घेतलं आणि बघते तर काय, आज आईने माझी फेवरेट खिचडी बनवलेली. इकडे पण या मॅडम बुडबुड्या काढत बसलेल्या बॉटलमधून. जेवून झाल्यावर थोडीशी झोप काढून मी गेले फ्रेश व्हायला. त्यात पण आईने मला नवीन काम दिलं. ते म्हणजे काय, लसूण साफ करून दे, मग मी तुम्हा दोघांना बाहेर घेऊन जाईन फिरायला. आणि तसंच सांगितल्याप्रमाणे तिने आम्हाला थोडंसं बाहेर नेलं. फिरून आल्यावर पण मॅडमचं मन नाही भरलं आणि तिने मला खेचत गार्डनला नेलं. तर इकडेच आपला आजचा डेली मिनी ब्लॉग संपतोय. भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.